वन विभागाशी संबंधित विविध प्रश्नांबाबत आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापुरात बैठक. राज्यातलं पहिलं कागदविरहित न्यायालय सांगलीत, प्रमुख जिल्हा न्यायाधीश प्रदीप शर्मा यांची माहिती. कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाद्वारे तलाठी आणि कोतवाल यांच्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विषयक प्रशिक्षण शिबिराला सुरुवात. ऊर्जा संवर्धन सप्ताहानिमित्त वाशिमच्या शाळेत एनसीसी विद्यार्थ्यांनी केली वीज बचतीबाबत जनजागृती. जालना जिल्ह्यात शेतकऱ्यांचा ऊस लागवडीकडे वाढता कल, ऊस कारखान्यांसह रसवंतींचं प्रमाण वाढल्याचा परिणाम. रायगड जिल्ह्यात आदिवासी बांधवांसाठी असलेल्या धरती आभा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियान योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. कोल्हापुरात उजगाव आणि मनपा हद्दीत विनापरवाना बांधकाम केल्याप्रकरणी 5 बांधकामधारकांवर नगररचना विभागानं केला गुन्हा दाखल. जालन्यात जाफराबादवरून चिखलीकडे जाणाऱ्या बसला कोळेगाव फाट्याजवळ अपघात, सुमारे 17 प्रवासी जखमी. चिखली इथल्या रुग्णालयात जखमींवर उपचार सुरू. आणि रायगड जिल्ह्यात उरण शहरातल्या राजपाल नाका इथं गॅस सिलेंडर